उन्हाळ्यातील रात्रीच्या जेवणाचा हलका फुलका बेत आज बनवला आहे मस्त असा पौष्टिक सोयाबीनचा पुलाव। त्यासाठी इथं 2 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। 1 वाटी सोयाबीन घेतले, ते गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून भिजत घातले। तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवला। आता इकडे कुकरमध्ये तेल घातलं, जिरे घातले, खडे मसाले घातले, कांदा घातला, मिरच्या घातल्या आणि त्याला 1 मिनिटभर परतून घेतलं। आता आलं लसूणची पेस्ट घातली, ती पण परतून घेतली। कांदा सोनेरी कलरवर येतो तोपर्यंत सोयाबीनमधलं सर्व पाणी पिळून काढलं। आता सोयाबीनमध्ये हळद, लाल तिखट, अर्धा चम्मच बिर्याणी मसाला, 2 चम्मच दही घातलं आणि सोयाबीनला व्यवस्थित कोट करून घेतलं। तोपर्यंत कांदा मस्त सोनेरी कलरवर परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये कट केलेला टोमॅटो घालून टोमॅटो 1 मिनिटभर परतून घेऊ। आता फ्लॉवर आणि बटाटा घालून परतून घेऊ। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता थोडेसे बीन्स घातले। आता मसाले घालू। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच बिर्याणी मसाला। मसाले भाज्यामध्ये छान परतून घ्यायचे। आता कोट केलेले सोयाबीन घालू आणि परतून घेऊ। इथे मी 1 वाटी दही घातलेला आहे, परतून घेतलं दह्याला पण। आता भिजवलेला बासमती घालू आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता याला 2-3 मिनटं झाकून ठेवून मस्त वाफ काढून घेऊ। असं केल्यामुळे आपला तांदूळ एकदम मोकळा शिजतो, चिकट होत नाही अजिबात। आता याच्यामध्ये पाणी घालू। इथे मी 2 वाटी तांदूळ घेतला होता, त्यासाठी मी इथं 3.5 वाटी पाणी वापरलेले आहे। आता आपण हा भात कुकरमध्ये करतोय, त्याच्यामुळं दुप्पट प्रमाण नाही वापरलं। पातेल्यात जर करत असाल तर पाणी दुप्पट घालायचं। चवीपुरतं मीठ घालायचं, वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कुकरच्या मस्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्ट्यानंतर बघू शकता एकदम मोकळा सुळसुळीत आपला सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे।